विधान परिषद निवडणुकीत आपल्या काही आमदारांनी क्रॉस वोटिंग केल्याचा संशय काँग्रेस पक्षाला आहे। प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी याबाबतचा विस्तीर्ण अहवाल काँग्रेसच्या हायकमांडला यापूर्वीच पाठवला होता। आता संशयित 5 आमदारांना विधानसभेचं तिकीट देऊ नका अशी चाल काँग्रेसने खेळल्याची चर्चा आहे। कालपासून या बातम्या आल्यानंतर नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर यांनी पुन्हा एकदा आपली भूमिका स्पष्ट केली। आपण निर्दोष आहोत हे त्यांनी पुन्हा प्रसार माध्यमांना सांगितलं। विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या काही आमदारांनी महायुतीच्या उमेदवारांना मतदान केल्याचा आरोप होता। जयंत पाटील यांचा पराभव झाल्यानंतर प्रत्येक पक्षाने आपल्या मतांची गोळाबेरीज करून पाहिली। त्यात काँग्रेस हायकमांडच्या रडारवर 5 आमदार असल्याचं समजतं। त्यात अमरावतीच्या सुलभा खोडके, वांद्रे पूर्वचे झीशान सिद्दीकी, इगतपुरीचे हिरामण खोसकर, देगलूरचे जितेश अंतापूरकर, नांदेड दक्षिणचे मोहन हंबर्डे या आमदारांचा समावेश होता। या आमदारांचा सविस्तर अहवाल महाराष्ट्र काँग्रेस समितीने हायकमांडला पाठवला होता। विधान परिषद निवडणुकीत क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांवर काँग्रेस पक्ष कठोर कारवाई करणार का अशी चर्चा सुरुवातीला होती। या आमदारांना पक्षातून बाहेर काढलं जाईल असं सांगितलं जात होतं। मात्र आता काँग्रेस हायकमांडने क्रॉस वोटिंग करून गद्दारी करणाऱ्या या आमदारांवर एक वेगळीच चाल खेळल्याची चर्चा आहे। क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांवर थेट कारवाई करण्याऐवजी त्यांना गाफील ठेवून विधानसभा निवडणुकीत तिकीट देऊ नये असे आदेश काँग्रेस हायकमांडने दिल्याचं समजतंय। या 5 आमदारांना विधानसभेला तिकीट देऊ नका असं हायकमांडने नाना पटोले यांना सांगितल्याचं समजतंय। या 5 आमदारांच्या मतदारसंघात काँग्रेस पक्षाकडून नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे। यामुळे आता हिरामण खोसकर हे तातडीने नाना पटोले यांची भेट घेणार असल्याची चर्चा आहे। या चर्चेनंतर हिरामण खोसकर यांनी प्रसार माध्यमांसमोर आपली भूमिका पुन्हा मांडली आहे। ते म्हणाले, मी 100% क्रॉस वोटिंग केलेलं नाही। मी मिलिंद नार्वेकरांना मतदान केलं होतं। मी आजही काँग्रेस सोबत आहे, उद्याही पक्षासोबत आहे। काँग्रेस पक्ष जो निर्णय घेईल तो मला मान्य आहे। मी बाळासाहेब थोरात साहेबांना सगळी वस्तुस्थिती सांगितली आहे। आता मुंबईत जाऊन नाना पटोले यांची भेट घेणार आहे। ते वरिष्ठ नेते आहेत, त्यांच्यासमोर पुन्हा एकदा माझी बाजू मांडणार आहे असं हिरामण खोसकर यांनी सांगितलंय। ज्या आमदारांनी क्रॉस वोटिंग केलं त्यांची नावं उघड करा। विधानसभेचे तिकीट द्यायचं नसेल तर देऊ नका, मात्र आरोप करू नका अशी बाणेदार भूमिका खोसकर यांनी घेतली आहे।